सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज की जय। वैराग्य निधि अक्कमादेवी माता की जय। त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेख वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालकम् तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिव। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू नित्य नेमाप्रमाणे श्रवण करत असलेले सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू माऊलीच्या सानिध्यामध्ये आज विशेष करून भक्त गण भरपूर भरपूर भरून भरून या ठिकाणी आनंद लुटलेले आहे। भक्तांचा जो आनंद आहे कर्नाटकमध्ये त्याला शरण म्हणतात, महाराष्ट्रामध्ये संत म्हणतात। शरण भक्ता महेशा प्रसादी प्राणलिंगी शरण। ऐक्यस्थळाच्या जवळ असलेले जो भक्तच शरण झालेले असतात। भक्तांच्या पदवी वलंडत त्यांच्या भक्ती परिपक्व झाल्यानंतर प्रेम पक्का झाल्यानंतर तो महेश्वरांचा स्थिती त्यांना प्राप्त होत असते। महेश भक्ता नंतर महेश नंतर प्रसादी। सुख आलं तरी सुद्धा प्रभूचा प्रसाद आहे, दुःख आलं तरी सुद्धा प्रभूचा प्रसाद आहे। अशा प्रकारचे भावना बाळगणारे प्रसादी आहे। सुखवंतु कोटी बंदल्ली शिवशरण ಎಂಬುದು, ದುಃಖವೊಂದು ಕೋಟಿ ಬಂದಲ್ಲಿ ಶಿವಶರಣ ಎಂಬುದು। सुखवंतु कोटी बंदल्ली बघा, 1 करोड एखादी दुःख आला जीवनात आला तरी काय म्हणणार आहे, हे प्रभूचा प्रसाद आहे, माऊलीचा प्रसाद आहे। आम्ही कसं म्हणणार आहे, प्रसाद म्हणणार आहे का? नाही नाही, आमचा देव काय भलं केलं का? देवदेव करून आम्हाला काय भेटले? काही कामाची नाही देवदेव करण्यामध्ये, असं विपरीत विचार करणार। परंतु त्यांच्या स्थिती कसा आहे, प्रसादीचा स्थिती तरी सुद्धा अति आनंद मानणारे आहे। जे दुःखात सामिप्य होत असते तेवढा सुखात सामिप्य होत नाही।
म्हणून परमर्श ग्रंथामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं काय म्हटलं, फुगेना उतरेना, मान दिलेले फुगेना, अपमान म्हणजे हे दुःख आहे, मान म्हणजे सुख आहे. तुमचं तारीफ तुम्हाला आवडते की काय शिवेदेना आवडते? जसं तारीफ करत गेलो तसं तसं असं 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 उतरे ना, उतरे असं उतरते, फुगे ना ना उतरे. ज्या पद्धतीचा जो स्थिती आहे त्या स्थितीमध्ये राहणारे म्हणजे तो प्रसादी आहे. लक्षात आलं? हे मान माझा नाही. कधी कधी म्हणतो किती छान बांधलो घर, आपा आमचं काय नाही हो, आमचं काय नाही. मग कोणाचं आहे? तुमचं प्रसाद, ते तुमचं कृपा आहे, तुमचा प्रसाद आहे. म्हणून सुख आणि दुःख समान पाहणारे. हे सुख कोणाचं आहे? प्रभूचं आहे, माझं काय नाही. तन मन धन तुम्हाला दुःख देणारा हे तीन गोष्टी भयानक खतरनाक आहे. आणि दुःख कोणी घेत नाही. लक्षात आलं का? म्हणून त्यांना तीन देवताला करून ठेवावा लागला. मार्ग निक्का मन्मथ मारितासे. निक्का मार्ग, स्वच्छ मार्ग, सुलभ मार्ग. तुम्ही बघा, वीरशैव परंपरातील जे संत झालेले आहेत, शरण झालेले जे भक्त झालेले आहेत, त्यांच्या अभंग वाचल्याबरोबर एक प्रकारचे उल्हास वेगळंच राहते. आम्हाला कठीण वाटतच नाही. कुठलेही अभंग घ्या, मी काय तिथं जाऊन अभ्यास केला नाही, काय नाही. तुमच्या जवळ येतो, तुम्ही निवडता आणि आम्ही बघतो आणि पूर्ण सुद्धा वाचत मी नाही, चालूच राहते गाडी एक्सप्रेस. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला गोंधळ मध्ये न टाकणारा शब्द आहे. अवघड सांगून परेशानी करायचं नाही. तुम्हाला मार्ग कळत असेल तर माणूस स्पीड गाडी जाते, अनुमान असेल तर थांबवतो. कुठं जाते हो? बरोबर आहे की? कुठं जाते हो? बरोबर आहे की? कारण माहितीच नाही ना. पक्का माहिती असेल गाडी स्पीड जाते, बिना रुके बिना थके. महाराज कसं काय उशीर कर? काय सांगावं, तुमच्या गावच्या वाटच गावस ना. बरेचसे क्रॉस काही गावं आढळतात आम्हाला. मध्ये 2-2 येतात, 3-3 येतात. कुठं जावं काही कळत नाही. बोर्ड बी नाही, काय नाही. जावं कसं? अवघड मार्ग. परंतु आमच्या हे मार्ग निक्का मार्ग, स्वच्छ मार्ग, सुलभ मार्ग. कुठल्याही ग्रंथ तुम्ही वाचा, आम्ही सर्व पाहिलं. बघायला काय होतं? पाहून आपण पाऊल ठेवलं. त्याच्यापेक्षा सुलभ मार्ग कुठेही तुम्हाला आढळणार नाही. म्हणून 3 गोष्टी आम्हाला बाधित करतात. जन्माला कारणीभूत ठरतो. आमच्या जीवनाला
सत्यानाश करतो, पुढे तुम्हाला जाऊ देत नाही, तुमच्या कल्याण करू देत नाही. परंतु त्याच्याशिवाय जगणं भयानक कठीण आहे. या तीन गोष्टी असलं तरच संसार व्यवस्थित चालते. माय ऐकलं रे का? कोणत्या कोणत्या गोष्टी? तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हे तीन नसेल संसाराचा गाडी चालणार नाही. फार अवघड आहे, फार महत्वाचं. त्याच्याशिवाय तुमचा गाडी हलतच नाही. तीन गोष्टी जरुरी आहे, सोडता येत नाही. आणि हे सोडल्याशिवाय तुम्हाला समाधान मिळू बी शकत नाही. सोडता बी येत नाही, धरता बी येत नाही. आणि सोडलं तर तुम्ही इथं येऊ शकत नाही, दान करू शकत नाही, सेवा करू शकत नाही. म्हणून आपला संत फार हुशार. काय केले? या तीन गोष्टी यांना ज्यावेळे अधःपतनाला घेऊन जाते म्हटलं तर यांचं काहीतरी बंदोबस्त करावा आणि काम बी भागावं आणि आमचे कल्याण बी व्हावं, आम्हाला समाधान बी मिळावं, कार्य बी होत राहावं. म्हणून एक आहे आमचा देव. देवाला आम्ही कमी मानतो. लक्षात घ्या, वीरशैव लिंगायत परंपरामध्ये आम्ही देवाला कमी मानतो, परंतु गुरुला मात्र जास्त मानतो. अनेक परंपरामध्ये सुद्धा गुरुमाऊलीला प्राधान्य दिलेले आहे. प्रथम दर्जा त्यांना आहे. कारण देव तुम्हाला बोलू शकत नाही. आणि महागुरु ते आहे, परंतु महागुरुपर्यंत पोहोचविण्यासाठी गुरुची फार गरज असतो. म्हणून प्रथम स्थान आम्ही निवडलो. प्रथम देव म्हणजे आपला गुरु आहे. दुसरा आपलं लिंग आहे. लक्षात घ्या, गुरुमाऊली गुरुना दत्त लिंगम सावधानेन धारयेत. बेटा मी सोबत राहत नाही, मी सोबत राहतो, परंतु कशामध्ये? लिंगाच्या रूपामध्ये. तुमचा कंटिन्यू 12 महिना 24 तास तुमच्या सोबतच राहणार आहे. म्हणून माऊली करतात गुरुना दत्त लिंगम. गुरुमाऊली दिलेले लिंग सावधानेन धारेत, म्हणजे निष्ठापूर्वक सोबत, आमच्या सोबत गुरुमाऊली साथ आहे हे भावना बाळगून लिंग धारण करायचे. नंतर जंगम. किती झाले माय? 2 झाले. गुरु, नंतर लिंग बोललो, नंतर जंगम. बरोबर आहे. तर 3 देव करण्याचं एकमेव कारण आहे. आता तुम्हाला बोलत होतो, तुम्हाला सुख भी देणार आहे आणि तुम्हाला दुःख भी देणार आहे.
ते म्हणजे तुमचं शरीर. शरीराचं वेदना आहे की नाही? शरीर पाय ओढते की नाही? हात ओढते की नाही? पाठ झाडते की नाही? दात दुखते की नाही? कान दुखते की नाही? कोणाचं कोणाचं दुखते? कोणाचं दुखते? ज्याचा दुखते त्यालाच कळते, दुसऱ्याला कसं कळते? इमानदारीनं सांगा, शरीराला दुखते असं म्हटले का? काय म्हणतो? काय दुख? कोणाला? मलाच दुखलं. दुसरा कोणाला? मला म्हणतो. मला तकलीफ होत आहे. तुम्हाला कुठं तकलीफ होते? तुमच्या शरीराला होत आहे. तुमच्या शरीराला होते की तुम्हाला होते? आमच्या शरीराला होते. परंतु हे शरीर अशा प्रकारे तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्हाला दुःख अटॅचमेंट होत नाही. हे शरीर कोणाचं आहे म्हटलं तर तुमचं नाही, हे देऊन टाकायचं. कोणाला द्यायचं? कोणाला द्यायचं शरीर? गुरुला द्यायचं. साष्टांग दंडवत टाकायचं. साष्टांग 104 वर्षाचे साष्टांग दंडवत म्हणजे संपूर्ण समर्पण. गुडघा टेकून दर्शन म्हणजे अर्धा दर्शन. आणि नमस्कार महाराज नमस्कार, फक्त तुमच्या हाताचे दर्शन, आमच्या नाही. काय काय हॅलो महाराज, तेलंगणामध्ये गेले नंतर हॅलो महाराज बरी हो का, एकच हात. काही काही ठिकाणी असं बोलतात. तर फुटकी अप्पाला मी विचारलं, आजोबा एवढं वय झाले, आता दररोज तुम्हाला 7-8 महाराज लोक या ठिकाणी मन्मथ स्वामीला येतात आणि साष्टांग घालतात, तुम्ही एवढं वयस्कर माणूस. गुरुजी अप्पा, मी साष्टांग नमस्कार करताना ऑटोमॅटिक सूर्य नमस्कार होते. रोज मला 10-15 सूर्य नमस्कार करायची गरज नाही, ऑटोमॅटिक सूर्य नमस्कार होते. म्हणून मी मजबूत आहे म्हणायचं. मी मजबूत राहण्याचं कारण म्हणजे मी साष्टांग दंडवत टाकतो. तर हे कोणाला दिलो? दुखत असलं तर कोणाचं आहे? तुमचं नाही हो, गुरु महाराजांचं आहे. तुमचं शरीर नाही, हे दुखते आमचं शरीर म्हणलं की नाही, तुमचं शरीर नाही. ते कोणाचं? गुरुला दिलं तरच गुरुचं. तुमच्या खिशामध्ये पैसा ठेवून घेऊन हे महाराजाच आहे हो पैसे. आता तुमच्या खिशामध्ये हे काय करणार आहे? परंतु हे तुमच्या खिशात पैसा असला तरी सुद्धा आमच्यासाठी एखादी तिथं ठेवला असेल तर ते तुमचं नाही, कारण तुमचं हक्क ते नाही. तसं हे शरीर ज्यावेळी तुम्ही अर्पण करणार आहे त्यावेळे ते आपलं शरीर नसून काही दुखत असेल तर गुरु महाराज जाने, कुत्ता जाने चमडा जाने, हमको क्या पता. सांगायचं तात्पर्य, ज्या शरीरापासून आम्हाला जे दुःख होत आहे तसलं शरीर कोणाला दिलो? गुरु महाराजांना दिलो. अजून एक गोष्ट, जास्त तुम्हाला त्रास कशाला होते? शरीराला होते की मनाला होते? मनाला होते. वेदना मनाला होते. शरीरापेक्षा जास्त त्रास मनाला होते. शरीर वरी दिसत होता म्हणून तुम्ही काय केलात? गुरु महाराजाला दिलात.
मन दिसते का? गुरु महाराज मी लय हुशार, काय म्हटले, बाप्पू मला मन देऊ नको, तुला मन द्यायचं असलं तर तुझ्या गळ्यातला लिंगाला दे, मला देऊ नको म्हणते. कारण सोबत राहणार आहे मन. मनाचा गतिविधी महादेवालाच कळते. सारा काही देवाला कळते रे. सारा काही देवाला कळते. सारा काही तू किती बी लपून ठेवा, किती बी लपून करा, तुम्हाला वाटते आम्ही लपून काम चालू आहे आमची, कोणाला माहिती नाही, परंतु एकाला माहिती आहे, देवाला कळते. म्हणून माऊली काय हुशारी केले, तुम्हाला मनापासून तुम्हाला त्रास आहे की नाही, ते मन मात्र काय कर, लिंगाला अर्पण कर, महादेवाला मन अर्पण कर. दोन मोकळा झाले की नाही. काल ममता ही काल ऐकले, सद्गुरु कृपा केले, चित्त ममता ही नेले. चित्त म्हणजे मन. लक्षात आलं का? चित्त आणि ममताच गेल्यावर आता टेन्शन कशाला, परेशानी कशाला. म्हणून मन बी गेलं, तुमचं शरीर बी गेलं. आता परेशानी राहिली एक, काय, धन. पैशापासून सुद्धा माणूस परेशान आहे. असलं तरी बी परेशान आहे, नसलं तरी बी परेशान आहे. पैसा तुम्हाला परेशानी करत नाही, पैशापासून तुम्हीच परेशान आहे. पैसे पाप अलमारीमध्ये पडू नये. पैसे कशाला तुम्हाला परेशान करते. इथून तिकडे जाणार आहे, तिथून इकडे येणार आहे, इकडून तिकडे जाणार आहे. लक्षात घ्या. एक छोटासा होतं, त्याच्यावर टेबलवरती घेऊन ये. त्या 3 गोष्टीपासून परेशान आहे ना माणूस. कोणतं? शरीरापासून दुःखी, मनापासून दुःखी, धनापासून दुःखी. शिवाजी महाराज परेशान होते. टेन्शन 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 टेन्शन. शिवाजी महाराज रामदास स्वामी आले त्यांच्या दरबारात. ऐकून घ्या. कोणाजवळ कोण आले म्हणजे तेच ऐकलं, लेकिन म्हणून विचारलं. शिवाजी महाराजांकडे रामदास स्वामी आल्यानंतर रामदास स्वामी काही परेशानी होऊन त्या ठिकाणी आले होते आणि शिष्यमंडळी त्यांना जबरदस्ती घेऊन त्यांच्याकडे आणले होते. रामदास स्वामीला सिंहासनावर शिवाजी महाराज बसलेले आहेत. तर काही शिष्यमंडळी म्हणाले, शिवाजी महाराज भयानक खुश, भयानक खुश, कारण आज
गुरुमाऊलींच्या दर्शन या ठिकाणी होत आहे म्हणून खुश होते, परंतु आत मात्र भयानक परेशान. त्यावेळी सांगितलं, माऊली माझा त्रास सांगू की काय तुमचा प्रॉब्लेम काय असेल तर तुम्ही सांगता. मला काही प्रॉब्लेम काय नाही म्हटलं. हे लोकांनी पकडून आणले मला. का हो, कस काय पकडून आणले महाराजाला? नाही, तुम्ही काय करा, पूजा प्रसाद होऊ दे, तदनंतर आम्ही बोलू. अप्पाजी थकून आले, गुरुमाऊली थकून आले. गुरुमाऊलीच्या प्रती अत्यंत निष्ठा बाळगणारे शिवाजी महाराज, त्यांच्या स्नानादी करायचं होतं. शिवाजी महाराज त्यांना स्नान करण्यासाठी बाथरूम मध्ये गेल्यानंतर त्यांच्या कपडा काढले. महाराजांचे वळ उंबडले होते पुरा पाठीवर. माय ऐकलं का? शिवाजी महाराज पाहिलं, महाराजजी गुरुजी हे काय गडबड, काय गोंधळ, असं काय घडलं तुमच्या जीवनात? बाजू शिष्य थांबला होता. महाराज तसं सांगत नाही म्हणले. महाराज तसं सांगत नाही, मी सांगतो म्हटलं. आम्ही वाटामध्ये येता वेळेस एक शेतकरी काय केले, ऊस घेऊन मार मार दिले महाराजाला. कोण आहे ते? पकडून आणा म्हणले त्याला. त्या शेतकरीला पकडून आणलं. त्यावेळी तिने म्हणालं, गुरुजी काय शिक्षा द्यायचं सांगायला. त्यावेळेस सांगितलं, 100 एकर जमीन त्याला इनाम द्या म्हटले. 100 एकर जमीन. छोटासा शेतकरी आहे, 2 एकर ऊस आहे, त्याच्यामध्ये आमचं सगळं शिष्यमंडळी मोडून धिंगाणा केले, परंतु राग येणं गेलं तर काय होणार आहे? त्याचा सत्यानाश केल्यावर त्याला तकलीफ होणार आहे म्हणून मेंढरला कोणी मारत नाही, मेंढर राखणाऱ्याला खन्न खन वाजिते. लक्षात आलं का? तसं शिष्याला सोडले, गुरुलाच मार मार दिले. आता वाटामध्ये तसं घडलं होतं कपिलधारच्या. हे आमचे मेंढर बी तसंच केले होते. काय एक माणूस का? माझा जवळ 4000 लोक, 4000 लोक 1 एकर मध्ये शिरले तर किती ऊस जाणार आहे विचार करा. आणि खाल्लं तर खाल्लं. ते शेतकरी काय म्हटले नाही, माय आटो भरले, पोट तर भरले, परंतु आटो भरले. आटो भरले. आटो भरणारा माणूस वेगळंच आणि आटोचा ड्रायव्हर मार खाल्ला. मार ड्रायव्हर काहीच केलं नाही, परंतु मार खाल्ला आटोवाला ड्रायव्हर. आटो मध्ये भरणारा माणूस कुठे काय पत्ता नाही, त्यानं मार खाल्ला. आता नंतर तो शेतकरी त्या गावात आला येऊन, महाराजजी आम्ही खाल्लं तर आम्ही काय म्हटलं नाही हो, गाडी भरून घेऊन जाणं म्हणजे काही बरोबरी गोष्टी आहे का? परंतु मला तकलीफ व्हायला. म्हटलं काय झालं हो? ज्यांना तोडलं त्यांना सापडला नाही, परंतु मी ऑटोवाल्याला मारलो, माझा गलती झाला, माफ करा मला. त्यावेळी आता आम्हाला कसं करावं? आता ते त्याला सांत्वन करायचं असलं तर आम्ही विचार केलो. प्रवचन असंच होतं, त्यांना बोलून घेतलं. एका 2000 रुपयाचे शाल होतं मला कोणीतरी केलेले. बापू तुझं सगळं गेले, काय काळजी करू नको. आता तुझ्या गाडीमध्ये कोणी आणून टाकत असलं तर आजपासून तू घेऊ नको. चोरी करणं तो मोठी गोष्ट नाही, चोरीचा माल ठेवणं बी फार मोठी गोष्ट आहे. म्हणून त्याला
सत्कार केलं आणि शेतकरीला बी सुद्धा आम्ही सत्कार केलो, त्यांनी बी समाधान, यांनी बी समाधान. पुढल्या वर्षी दादा कसं झालं? काय नाही महाराज, 1 एकर मध्ये 80 टन ऊस झाले म्हणे. 80 शिवभक्तांचा पाऊल पडले. पुढल्या वर्षी यावं यावं म्हणलं तर कोणी जायला. तुमचं पाऊल पडू दे माऊली, तुमच्या पाऊल पडू दे माऊली म्हणून पुष्कळही बोललं तरी कोणी गेलेले नाही. तर तसं रामदास स्वामी त्याला कोणता शिक्षा म्हटलं तर त्याला 100 एकर जमीन द्या. बिचारा 2 एकर शेतकरी आहे. त्यांच्या नासाडी तुम्ही केल्यानंतर त्यांना काय त्रास वाटणार आहे? त्या काळामध्ये माऊलीच्या गोष्टी न वलंडता त्यांनी काय केलं? 100 एकर इनाम देऊन टाकले त्या शेतकरीला. बघा, संत सारासार विचार करतात, तात्पुरता विचार करत नाही संत. त्या प्रकारे नंतर शिवाजी महाराज, माझा प्रश्न तुमचं तर तुम्ही मिटून घेतलात, परंतु माझा प्रश्न काय? तुझं काय प्रश्न? काय तुमच्या अडचणी बोला. काय अडचणी नाही. एवढा मोठा कारोबार, एवढा पळापळी, मला भयानक त्रास होतोय, मला काहीतरी मार्ग दाखवा. त्यावेळे फार सुंदर माऊली, त्या काळामध्ये रजिस्ट्रेशन वगैरे काही नव्हते. एक कागदवर लिहून दिलं तरी बी जमत होतं. त्यांनी म्हटलं, तुझं सगळं टोटल प्रॉपर्टी मला दान करून टाका म्हणे. तुझा राजवैभवाचा टोटल प्रॉपर्टी. मागी पुढे न विचार करता शिवाजी महाराज त्याला बोलून घेतलं. राजे जे पत्र होतं ते पत्र लिहायला लावले. संपूर्ण टोटल प्रॉपर्टी, राजवैभव तुम्हाला मी दान करतो असं म्हणून लिहिला आणि सिंहासनावर बसला. सिंहासनावर कशाला बसतो? दान करून अजून त्याच्यावर बसतोस की? इकडे बस म्हणे. गलती झाली गुरुमाऊली म्हणलं. महाराज जाऊन सिंहासनावर बसले. मी कोण आहे म्हटलं? गुरुजी, आप आमच्या राजा आहात. पक्का राजा आहे. माझा ऑर्डर मांडणार का? बिलकुल. तुम्ही जे गोष्टी बोलणार आहे त्या गोष्टी मी करायला तयार आहे. कोण म्हणले? शिवाजी महाराज. तुमच्या संपूर्ण गोष्टी मी ऐकणार आहे. तसं लिहून दे म्हटलं. अजून एक कागद लिहिले. आजपासून मी तुमचा दास आहे. दास. माऊलीचं मी आजपासून दास आहे. तिळभर बी संशय नाही. झाडू मारा म्हणलं तर झाडू मारणार, काही करा म्हटलं तर ते करणार. तुमच्या फक्त आदेश असावा. ठीक आहे म्हटलं. सिंहासनावर उठले गुरु महाराजजी. बस म्हटलं ह्या सिंहासनावर. नाही, तुमच्या गादीवर मी जे बोलतो तेच करायचं. हे प्रॉपर्टी कोणाचं आहे? महाराज तुमचंच. सिंहासन कोणाचं आहे? तुमचंच. हे वैभव कोणाचं आहे? तुमचंच. तू कोणाचं आहे? तुमचंच. बस म्हटलं. सिंहासनावर बसले. बसो. आजपासून हे सगळं प्रॉपर्टी तुझं म्हणून सांभाळायचं नाही, हे गुरु महाराजाचं म्हणून सांभाळायचं. लुस्कान झालं तर कोणाचं होईल? गुरु महाराजाचं. लाभ झाला तर कोणाचं होईल? गुरु महाराजाचं. तुला कशाला तरी टेन्शन? आजपासून हे रामदास स्वामीचं प्रॉपर्टी तुझा नाही, हे गुरुचं प्रॉपर्टी. लक्षात आलं का? मी बारामतीला गेलो होतो 2 वर्ष.
माय ऐका, बारामतीला होतो मी, ओंकारेश्वर सोसायटी मन्मथ मंगल भवन, त्यामध्ये माझं अनुष्ठान झाला होता इसवी सन 2000 मध्ये. इसवी सन 2000, जवळजवळ 23-25 वर्ष झालेत. त्यावेळी मराठी सुद्धा बोलायला येत नव्हतं मला. इतकं भव्य आमचं स्वागत त्या ठिकाणी केले, किती गुणगान केलं तरी सुद्धा कमी आहे. ऐकलं लेखले. हे बारामतीचं गोष्ट कसं काय आलं? काय बोलत होते तुम्हाला? प्रॉपर्टी. हा, विश्वराम बाप्पा फार हुशार आहेत बघा. तर तिथं आम्हाला एक पाहायला फार विचित्र वाटलं. लिंगायत समाज भरपूर आहे त्या ठिकाणी. 300-350 घर येतं त्या बारामतीमध्ये. सगळ्यांचा फोन नंबर के साथ. आता मी प्रवचन चालू असताना प्रवचनामध्ये एक गोष्ट निघाले जंगमाचं. ते जंगम धमकी द्यायचं त्या शिष्याला, तुझं जवळ किती आहे मला माहिती आहे, तुझं जवळ किती आहे मला माहिती आहे. मी म्हटलं मला कळालंच नाही. मी म्हणलं तुम्हाला कसं कळते महाराज त्याच्या जवळ किती आहे? नाही हो आप्पा, वर्षातून एक वेळ त्यांच्या जवळ असलेले सगळं टोटल पैसा लॉकर मध्ये असो कुठं बी असो आणून ढिगारी घालतात. नंतर आमच्या हाताना पूजा करायला लावतात. हे महाराज घ्या म्हणतात, नंतर काढून घेतात. हे आमचं महाराज हे तुमचं म्हणून देतात, हात लावा म्हणतात, नंतर काढून घेतात. म्हणून त्यांच्याजवळ प्रॉपर्टी किती आहे त्या जंगम माणसाला त्या ठिकाणी माहिती राहते. अजून मी परंपरा त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे ह्याचा अर्थ संपूर्ण टोटल धन हे जंगमांचं आहे, माझं नाही, हे जंगमाचा धन आहे. म्हणून मन दिलो, धन दिलो आणि शरीर दिलो. मन तन मन धन गुरुमाऊली तुम्हाला अर्पण. मग एवढं गेल्यावर, चित्त ममता ही गेल्यावर कशाला परेशानी राहणार आहे? माझा म्हटलं तरच दुःख आहे. आता हे बघा, ते पंख कोणाचं आहे? कोणाचं आहे? महाराजांचं आहे. हुशार हो, बरं ठीक आहे. हे पंखा माय ऐका, प्रॅक्टिकल शाळेमध्ये असं शिकित. हे पंखा मी फेकून टाकलो, पंखा फुटलं. पंखा फुटल्यावर त्रास कोणाला होते? हे सगळे बसलेले लोक होते. महाराजाला काही कळणार, उगाच फेकून टाकले एवढंच तुम्ही म्हणणार. परंतु तकलीफ होणार का मध्ये? नाही. परंतु कोणीतरी ह्याच्यामध्ये हे पंखा मला दिलेले असेल तर महाराजाला देणंच चूक आहे, त्याला त्यांना थोडा त्रास होणार. परंतु आता काय करायचं, दिलो काय बी करू दे, मला काय करायचं असं तू म्हणणार. परंतु या ठिकाणी त्रास कोणाला होणार? महाराजाला होणार. महाराजाला का होणार? हे माझा म्हणून समजून घेतलं तरच होणार, नाहीतर होणारच नाही. लक्षात आलं का तुम्हाला? तसं तुमचं शरीर तुमचं समजलं तर तुम्हाला त्रास होणार आहे. हे गुरु महाराजाच आहे, मला कशाला म्हणून म्हटलं तर तुम्हाला बिलकुल त्रास होणार. त्या प्रकारे तन, त्या प्रकारे मन, त्या प्रकारे धन. तनुव गुरुविगे क्वट्टु गुरुवन्वलिसಬೇಕು, मनव लिंगಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟು ಲಿಂಗವನ್ನೊಲಿಸಬೇಕು, ಧನವ ಜಂಗಮಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟು ಜಂಗಮನ ಒಲಿಸಬೇಕು. म्हणून प्राधान्य मन्मथ माऊली कोणाला दिले? गुरुवाणी लिंग जंगमाची सेवा देई माझा देवा जन्मोजन्मी. कारण ममत्व दूर करणारे हे 3 देव आहे. म्हणून
या प्रसंगी आज सांगता सांगता तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, ज्या ठिकाणी मी निघालो होतो ते मार्ग थोडासा दुसऱ्या मार्गाने गेलो, परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी एवढ्या गोष्टी बोलावं लागलं. तरी आज भक्ता महेशा प्रसादी प्राणलिंगी शरण. शरण म्हणजे शंभूच्या सानिध्यात जवळ राहणारे एक आत्मा आहे. म्हणून अण्णा बसवण्ण म्हणतात, काय म्हणून, तुम्हाला खुशी कधी होईल, तुम्हाला खुशी, खुशी म्हणजे कळलं का? काय काय लोक लेकराचं नाव खुशी ठेवलं, कारण खुशी आज तर मिळत नाही, भार खुशी 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 म्हणून थोडं खुशी मानून घ्यावं. एक माताजी, सुगंधा माताजी, उद्या सकाळीच्या फराळासाठी आम्हाला धन अर्पण केलेले. एकाचं नाव चुक्की ठेवलीस, अजून एकाचं नाव लक्की आणि चुक्की. एक लक्की एक चुक्की, किती छान आहे ना. हे टोपण नाव आहे, एक लक्की एक चुक्की. लक्की एवढ्यासाठी ठेवली, त्याला मुलगी पाहिजे होत, म्हणून मुलगी जन्मल्यावर लक्की लाटरी. आज त्या मुलीपेक्षा भयानक सुंदर असल्यामुळे त्याचं नाव चुक्की. चुक्की म्हणजे कळलं का? ताराला म्हणतात चुक्की. आकाशामध्ये राहणारा जो तारा आहे ना, चांदासोबत राहते तर बघा, चांदण्या. चुक्की, त्याचं नाव चुक्की. तर हे खुशी, अण्णा बसवण्णाला विचारले तुला खुशी कधी होईल, त्यावेळी बसवण्णा फार सुंदर बोलतो. काय म्हणून, बघा, गडगंच संपत्त दिलं तरी सुद्धा मला खुशी वाटणार नाही. बराच दिवसाच्या नंतर मला आई भेटायला आलं तरी सुद्धा मला तेवढं खुशी वाटणार नाही. मला वडील भेटायला आलं तरी मी तेवढं खुशी वाटणार नाही. बहीण भेटायला आलं तरी मला खुशी वाटणार नाही. परंतु मला अति आनंद मला कधी होईल म्हटलं तर, शिवपूजा करणारे शिवभक्त, विभूतीधारी, लिंगधारी, रुद्राक्षधारी, मुखात शिवपंचाक्षरी मंत्र पठण करणारे शिवभक्त ज्यावेळे माझा समोर येतील त्यावेळे मला एवढा खुशी, गगने आनंदाने शरणर बरवेनेगे प्राण जीवाळवय्या, प्राण जीवाळवय्या. लक्षात आलं का? प्राण जीवाळ. मम तृप्तो महादेवी मम श्रेष्ठंतु जंगमा. प्राण कुठं जडलेले आहे बसवण्णाचा म्हटलं, धनामध्ये नाही, व्यवहारामध्ये नाही, बायकोमध्ये नाही, लेकरामध्ये नाही, व्यवहारामध्ये नाही. त्यांचं मन सद्गुरूच्या चरणामध्ये लीन आहे. फक्त चरण गुरु ध्याई, गुरु ध्याई, गुरुचे चरण म्हणते ना, विसरू मी कैसा, असं सकाळी सकाळी म्हणते दिगंबर. मजला भरवसा पायाचा, माझा भरोसा. बघा, सांगायचं म्हणजे त्यांच्या चित्त कुठं आहे म्हटलं तर सद्गुरूच्या चरणाप्रती त्यांच्या चित्त आहे. तर एक दिवस गुरुमाऊलीच्या ध्यानात बसले. कोण? बसवण्णा बसलेले आहे. गुरुमाऊली दरवाजा समोर उभा आहे. हडपद अप्पांना त्या काय म्हणतात, दरवाजाला उभा टाकणारा माणूस.
द्वारपालक, ज्यांच्या तोंड सकाळी उठून बघू नये तसल्या माणसांच्या द्वारपालक करून ठेवले. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी एवढं त्यांनी सोच विचार केले. दरवाजाचा समोर उभा राहणारा हडपद अप्पण्णा, हडपद अप्पण्णा म्हणजे वारिकाचा, त्यांना दरवाज्यावर उभा आहे. आल्याबरोबर गुरु महाराज आले. लिंग पूजाला कोण बसलेले? बसवण्णा. माऊली थोडं थांबा म्हटलं. कोणाला? गुरुला थोडा थांबा म्हटलं. काय झालं मग? कसं काय थांबा म्हणजे? आम्हाला तर दरवाजा मोकळा राहायला पाहिजे, तू कशाला थांबतोस? नाही, बसवायला पूजा करणार, पूजाला बसले महाराज, बसलेले पूजा. असं की ठीक आहे, हो दे पूजा म्हणतात. उभा राहिले. पूजा संपल्या कारण जाऊन बघतो तिथं बसवण्याचा जीव गेलेले आहे. नाही, बसवांना गेले म्हणून पळत ओरडत आला. गुरु महाराज हसत होते. सगळे लोक रडत होते. महाराजजी काहीतरी करा. बसवण्णा गेल्यावर आमचं काय राहील इथं? आमचा मेढ आहे. कल्याण प्रणते एवढं कल्याण म्हणायचं. पणतीमध्ये ज्योतीसारखं राहणारे अण्णा बसवण्णाचे ज्योतीच निघून गेल्यावर अंधकार होणार आहे, हे काय? हसत बसलो. चला महाराज चला. प्रभुदेव त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या डोक्यावर हात ठेवलं, डोळं उघडून बघितलं, साष्टांग दंडवत टाकलं. सर्व भक्तगण विचारले, बसवांना काय गडबड काय? काय झालं होतं तुम्हाला? काय नाही, माझा जीव गुरुच्या चरणाजवळ गेला होता, त्याला रोखले होते म्हणून माझा जीव तिथपर्यंत गेले होते. माझा गुरुमाऊलीला रोखणारा तुम्ही कोण आहे? माझा जीव कुठं अडकले? गुरुच्या चरणाप्रती अडकले. तसले चरण माझ्याजवळ येत असताना चरणाला रोखल्यावर माझा हाल कसा झाला असेल विचार कर. बेहाल. म्हणून बसवांना म्हटलं, म्हणजे गुरुचं महत्व त्या ठिकाणी त्यांना कळालं. म्हणून मम तृप्तो महादेवी मम श्रेष्ठंतु जंगमहा. जंगमहा श्रेष्ठ आहे म्हटलं. त्याकरता शरणर बरवेनगे प्राण जीवाळ वैया. त्या प्रकारे आज आम्ही अनेक ठिकाणी बघितलो. लक्षात घ्या, अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं, लग्नामध्ये, पाण्याचा कार्यक्रम मध्ये किंवा किरगुणीमध्ये अजून काय काय कार्यक्रम होत होत. केस खंडन असो आणि हळद कुंकू असो. हळदीचे कार्यक्रम लय जोरात चालले आजकाल. लग्नामध्ये सुद्धा तेवढं होत नाही. आता हळदीच्या कार्यक्रमाचा मागे लागले. फक्त खर्चाचा भाव. रात्रभर त्या जोडीला झोपू देत नाही. तर त्या कार्यक्रमामध्ये कितीतरी व्यवस्था करतात. कितीतरी व्यवस्था मी पाहिलं. बाबा काय व्यवस्था. परंतु आज आम्ही पाहिलो आमच्या मठामध्ये शिवदास संग्राम शिवदास पेंडपुरे नांदेडकर, ते पुण्याला राहतात. कुठल्या प्रकारच्या आम्ही अपेक्षा बाळगलेल्या नाहीये. मठाचा खीर भात म्हणतो जास्त. खीर भात मठ म्हटले की खीर भात.
परंतु दर दिवस वेगळ्या प्रकारचे भोज्य या ठिकाणी मिळते. परंतु आज आप्पा काय करू, कसं समाधान होईल, भक्त समाधान कसं होईल तेवढाच मला सांगा म्हटलं. तर 22 वर्षाच्या नंतर मी खाली गेलो आज. म्हणजे प्रसाद सुरुवात करायचं असताना तर मला बघायचं होतं काय काय आटम केले त्याने. बरेचसे आटम त्या ठिकाणी होते, परंतु आम्हीच त्या ठिकाणी सुरुवात केलो. सोमवार मोठा यात्रा भरते, एवढंच नाही, प्रत्येकाला बिस्लेरी बॉटल सहित त्यांनी ठेवले. याच्यापेक्षा विचार करा किती मोठा त्यांच्या सेवा आहे. कोसंबरी होतं, काकडी होते, गाजर होते, कांदे होते कच्चा कापलेले, आणि एक टोपल्यामध्ये लड्डू होते, एक टोपल्यामध्ये पुरी होते, आणि एकामध्ये भाजी होते, एकामध्ये वरण भात, अजून काय काय होतं मला काय आम्ही तो भरले वांग्याच्या भाजी होत, आणि कवळी वांगे होते ते बी, मध्ये मसाला भरले होते. किती छान. बाबा त्यांना वाटत होतं आप्पा किती बी होते, आज मनमत माऊलीला आलेले प्रत्येक व्यक्ती तृप्त व्हायला पाहिजे. बघा किती आनंदाचा गोष्ट आहे. आणि भक्तांच्या तृप्ती फक्त बसवण्णा तेवढा त्या काळामध्ये पाहिला असेल, परंतु आज शिवदास संग्रामाला मी बघितलो बसवण्णाच्या रूपामध्ये. आला का भरून आखरीपर्यंत 2-3 बस उभा राहिले होते. तिथं भेटते का हाय गरम पुरी चला. तिथं बोललेले ते खिडकीमध्ये आम्ही उभा टाकून बोललो. ते केज ते कोणतं तरी गाडी आले होते, अजून 2-3 गाड्या. तर अनेक भाविक भक्त आमच्यासाठी येणारे भक्त या ठिकाणी नाही, मनमत माऊलीला आलेले बरेचसे भक्तगण या ठिकाणी येऊन तृप्त होऊन गेलेले आहेत. तर अशा प्रकारच्या तृप्ती. हे बघा, काय तुम्ही आयर करणार आहे का? तिला संग्रामाला आयरण करणार आहे की आयर नाही. तिथं लग्नामध्ये मला तर शिस्त खाऊन काहीतरी द्यावं लागते बापू म्हणून द्यावं लागते. इथं काय देणं न घेणं. वाजवा रे वाजवा, वाजवा रे वाजवा. काय नो टेन्शन नो प्रॉब्लेम, शिस्त. परंतु त्यांच्या जो तृप्ती आहे, शिवयोगिने संतृप्त्यो तृप्त्यो भवतो शंकरः तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेति चराचर. माऊलीला येणारे सर्व भक्त मंडळी या ठिकाणी तृप्त व्हायला पाहिजे. म्हणून गावाकडूनच सेवा करणारे लोक आणले. थाली के साथ चपाती करणारे माता आणि वाढणारे मुलं, स्वयंपाक करणारे मुलं फार सुंदर केले त्यांच्या. कारण ज्यांच्याकडून आपण करून घेतो त्यांना थोडा थप्पड मारलं तर छान राहते, म्हणून मला बोलणं गरजेचे आहे. त्या प्रकारे अनेक भाविक भक्त काल चिंताकीचे नरसारेड्डी मित्र परिवार सुद्धा या प्रकारे पळापळी करून भरपूर त्यांनी सुद्धा काल बी एवढंच पब्लिक होती. रविवार असलं तरी सुद्धा भरपूर भक्त त्या ठिकाणी आले. परंतु सकाळी मी प्रवचनामध्ये बोललो, मी मात्र निवांत आहे. आला का लक्षात? फराळ देणारे कोण आहे की, स्वयंपाक आणणारे कोण आहे की, करणारे कोण आहे की, वाढणारे. मी खाली जाईच ना. आज मजबुरीनं ते पूजा करा म्हटलं तर खाली जाऊन पूजा करून आलो. सांगायचं तात्पर्य, भक्तांचा सेवा हे ईश्वरांचा सेवा आहे. तृप्त्यो भवतु शंकरा. शंकर भोलेनाथ भगवंताला तुम्ही तृप्त करू शकत नाही. मलके बाई ಬೇರೆಂದು ತಳಕೆ ನೀರೆರೆದರೆ ಮೇಲೆ ಪಲ್ಲವಿ ಶಿತ್ತು ನೋಡ.
शंभूचा मुख म्हणजे, लिंगाचा मुख म्हणजे जंगम मूर्ती आहे, गुरुमूर्ती आहे. गुरुला तृप्त केला तुम्ही, जंगमाला तृप्त केल्यानंतर देवाचा तृप्ती आपोआप त्या ठिकाणी होत असते. म्हणून आपल्या समाजामध्ये मोठा स्थान जंगमाला दिले, गुरुला दिले, लिंगाला तर दिले सगळे. तर आज फार सुंदर सांगता सांगता आम्ही अभंगाकडे वळालाच नाही अजून. अभंगाकडे गेलं तर एकच मार्ग राहते, आता दुसरा विचार करायला जमत नाही. अशा प्रकारचे आपण सुरू केलं, आम्हाला कुठे बी पळता येते समुद्रासारखं. एकच वाट धरून जावं लागते. म्हणून सुरुवात करत असताना मी थोडासा या प्रकारे घेतलेले आहे. तर सेवा करणाऱ्या भक्तांना सुद्धा थोडं सांत्वन मिळावं आणि त्यांना ऊर्जा मिळावं. आणि येणारा जो वर्ष आहे, आता लेकरू बोलत होते संग्रामजी, अप्पा तुम्ही ज्यावेळे माझ्या घरला आला होता त्यावेळे तुम्हाला बसायला जागा नव्हते, झोपायला बी जागा नव्हते, मी परेशान होतो. 10x30 काहीतरी छोटस घर बांधले होते. 10x30 पुण्यामध्ये. तुम्ही होते का त्या दिवशी? बरं, 10x30 मध्ये छोटास घर. त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी मुक्काम केलो, रात्री गेलो. मग इथं सुरुवात त्यांनी केलं. आता मी विचारलो, मग एवढं परिस्थितीमध्ये बाळ तू कसं केलास रे एवढं सेवा? नाही हो अप्पा, 5 मजली पुण्यामध्ये बिल्डिंग बांधलो, 5 मजली बांधलो. फक्त पळण्यासाठी मला ताकद द्या म्हटलं, फक्त पळण्यासाठी ताकद द्या, अजून भरपूर मला सेवा करायची. बघा, सेवा केल्यानंतर मेवा आपोआप मिळणार आहे. त्या प्रकारचे पुण्यामध्ये अनेक भाविक मला जोडलेले आहेत. एक महेंद्र शेठ आहे, त्यांचे बी आगमन होणार आहे. एक दिवस काय केलो, पुण्यामध्ये गेल्यानंतर ते भाड्याच्या रूम मध्ये राहत होता. छोटासा एक नवीन बांधकाम चालू होतं चाकणमध्ये, नवीन बांधकाम बिल्डिंगचं. वेळानुसार आठवण आला म्हणून तुम्हाला बोलतो. त्यांनी म्हटलं, गुरुला या ठिकाणी माझ्याजवळ अडचणी होते, फ्रेश राहते, बांधकाम चालू आहे आणि कलरिंग वगैरे सगळं झालेलं आहे, तर त्या ठिकाणी गुरुमावली विश्रांती घ्यावी म्हणून त्या मालकाला बोलून एक असा 8 की 9 मजली बिल्डिंग आहे. एक फ्लोर माझ्यासाठी पुरा, म्हणजे एक ब्लॉक पुरा आम्हाला त्याने देऊन टाकलं. रात्री बोलता बोलता, हे रे हे घर घे की रे म्हणलं त्याला. अरे माझं काही ताकद होईल, तू घे ना घर. भाडा किती भरतोस? 20,000 रुपये की 18,000 रुपये भाडा, 15,000 रुपये काहीतरी आहे, त्याला काही टॅक्स बिक्स काहीतरी, 20,000 रुपये जाते. मग 20,000 रुपये दर महिन्याला 25,000 रुपये भरलं तर हे घर फ्री होती की तुला? हे माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणून बिलकुल घ्या म्हटलं. आणि ज्या ठिकाणी मला राहण्यासाठी तो जागा दिला होता तेच घर त्यांनी घेतलं. लक्षात आलं का? आणि त्या काळामध्ये 40 लाखाला तो घर घेतला. आता 85 लाखाची घर आहे, 85 लाखाचं मेन हायवेवर चाकण. तर त्यांनी सुद्धा पहिले एक दुकान होतं, एक 2-3 दुकान वाढले. म्हणजे सांगायचं म्हणजे या ठिकाणी सेवा केल्यानंतर वाया कधी जाणार नाही. हे पेरणी आहे, फक्त पेरावा लागते, नंतर आपोआप रास होत राहते. लक्षात आलं का? परंतु सेवा करत असताना होते की नाही, की होते की नाही, की होते काहीच होणार नाही. फक्त मुक्त भावनानं या ठिकाणी सेवा करणं आहे. म्हणून तर अशा प्रकारचे काही काही भक्त आहेत. आल्यानंतर आम्हाला त्यांच्या परिचय तुम्हाला करून देतो. तर आज स्पीड गतीनं जाऊ का थोडं? काय सांगितलं? परमार्था नव्हे, म्हणजे आतापर्यंत जे आम्ही बोललो त्याला अनुषंगाने आहे ते, परंतु फक्त तुम्ही विचार करायचा, विचार करून त्याला वळून घ्यायचं. लेकराचे गोष्टी पुढे
येते व्हावे पोटी अनुताप. तर आपली काही सेवा करायचं असेल तर आपल्या अंतःकरणपूर्वक त्या ठिकाणी सेवा करायची. वरचेवरी लोकाला बघण्यासाठी, लोकाला दाखवण्यासाठी हे सेवा नसतो. तिता व्हावे पोटी अनुताप, दगडावणी जेव्हा करावे कठीण. पुढचं अंतरीचा सीन सांडून. बरेचशा लोकांकडून म्हणून घ्यावं लागते. सेवा करता वेळेस सुधरू देत नाही लोक. तुला काय गरज पडले, काय पुढचं कोण बघायला गेले, असं तुम्हाला कमजोर करणारे लोक राहतात. दगडावणी जेव्हा करावे कठीण, सीन सांडून, आळस सीन सगळं त्यागून सेवेमध्ये तत्पर रावले. लोकांकडे लक्ष द्यायला जमत नाही, परिवाराकडे लक्ष द्यायला जमत नाही. माझा लेकरू कसं म्हणतील, माझा बाप कसं म्हणतील, आमच्या बायको कसं म्हणतील, नाहीतर टोंगड्या मारतील. पहिलं बोललो होतो तुम्हाला, टोंगड्या मारणारे बी राहतात. ह्याला काय म्हणतात, कोपरं मारणारे. गप बसा. पूजाला बसली होती की बाई, मी पहिले 7-8 वर्षापूर्वी असं म्हणत होतो. मुखेडमध्ये मी बोललो, आपाच्या मठामध्ये बोललं, 11,000 रुपये या ठिकाणी अखंड अन्नक्षेत्रामध्ये कोणाला दान घ्यायचं असलं तर देऊ शकता म्हटलं. थोडं कानामध्ये बोलले बायकोला. आता काय करते बेचार, गप्प बसला. काही ब्रो शब्द काढलेले नाही. कोपरं मारणारे राहतात. तुम्हाला जगू देत नाही, ते तुम्हाला करू देत नाही. दगडावणी जीव करावा कठीण, फार कठीण आहे. म्हणून तिकडं लक्ष द्यायचं नाही. पुढे काय, अंतरीचा शीना सांडोनिया, मृत्यू झाली त्याची सांडावीही असं. मृत्यू झाली त्याचे सांडावीही असं. तैसे भाऊदास संसार. बघा, कालच बोलो ना मी तुम्हाला, मरे हुए आदमी इसका बारे में सोचेगा कभी सुखी. काय काही व्यक्ती गेल्यानंतर काही लोकांचे मृत्यू होते. व्यक्ती गेल्यावर त्यांचे विचार करून दुसऱ्याचा बी मृत्यू होते. ज्या प्रकारे मृत झालेले व्यक्तीबद्दल आपण सोचतो, विचार करतो, त्याच प्रकारे आस सोडून द्यायचं. कशाबद्दल, संसार. व्हाव उदासीन वृत्ती, भोग विलास थुंकून टाकती, विष्टे समान विषय सुख मानती, सदा संतुष्ट राहतात. परमर्ष उदासीन, त्या प्रकारचे उदासीन, गेले गोष्टीचा बद्दल विचार करत बसू नये. उदासीन वृत्ती, थुंकून टाकती. थुकलेले थूक वापिस घेता येते का, नाही. त्याचप्रमाणे बिलकुल निर्लिप्त व्हायला पाहिजे. अजून काय पुढे सांगा. बसवलिंग म्हणे कराराचे काम जवळ. करार करून आलो, करार प्रकार आम्ही करणं गेलो. करार तर केलो, करार प्रकार करणं गेलो, म्हणून आम्ही दुःखी आहोत. कराराचं काम करून टाकायचं बिलकुल. काय होते कराराचं काम, कराराचं काम कुठे फार लांब नाही, आपल्या जवळच. धाम जवळ आहे. धाम कुठे आहे, धाम जवळच आहे धाम. परंतु धामाकडे लक्ष द्यायचं असेल तर या 3 गोष्टीचा सेवा आपण करावा लागते. दक्षिणा आलीस का,
मी कसं म्हणतो तू दक्षिणा आली म्हणून कसं ओळखलं? संग्रामजी, संग्राम कुठं आहो? या संग्राम, या इकडं या हो, लवकर या लवकर. तू जाऊ नको, थांब. नाव काय तुझं? श्रीशा. शिरीषा. त्रिशा. श्रीशा. कोणतं गाव? कोणतं गाव? तुम्ही कशाला सांगू? उभा टाका दोन, उभा टाका दोन. ते उचलून घेतो. उचलून घ्या, उचलून घ्या तिला. चप्पल चप्पल. संत श्रोमणी सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. हा सद्गुरु बैठ. पोच कसं जेवलं? पोच भारी आहे. सकाळी बघायला नाही तुम्ही अजून पूजा करताना. सकाळी काल घाईघाईमध्ये काय कष्ट पडले. आपण कवठळकर महाराजांचा सत्कार केले नाही, तर कवठळकर महाराज थोडं इथं यावं. तर फार सुंदर ऊर्जावान आहे, मोठा साधक आहे. साधनाच्या प्रतिफळ या ठिकाणी गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी माऊलीचं कृपा छाया आहे. संत श्रोमणी स्वामी महाराज की जय. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. त्या प्रसंगी आपल्या भागातील सिद्धोप्पा महाराजजी बरेचशा भक्तांच्या सेवा निरंतर करत राहतात. तर अचानक त्यांच्या या ठिकाणी आगमन झाल्यामुळं त्यांचेही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद. या संत श्रोमणी स्वामी महाराज की जय. तर शिवदास की संग्राम शिवदास या आजोबा, तुम्हाला सांगतो, या आजोबाने या बिल्डिंग साठी खालच्या मजलीमधून विटगीर वाहून 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 या ठिकाणी आणून टाकलं. एवढं वयस्कर व्यक्ती फिटिंग केला आणि नळाचं फिटिंग वगैरे सगळं पुरा किनारीला जाऊन भीती वाटत होतं, परंतु कुठल्या प्रकारच्या न भीता आनंदानं या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे. आता जे संग्रामजी आहे यांच्या मुलगा आहे, तर एवढं मरमर करणारा आजोबा आज आमच्या समोर उभा आहेत. त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. संत श्रोमणी स्वामी महाराज की जय. अशा प्रकारे अनेक भाविक आहेत. प्रति दिवस एक व्यक्तीला या ठिकाणी आपण विचार करून त्यांना स्वागत करण्याचा विचार करूया. 15-16 वर्षाचे मुलगा आज फार सुंदर स्वयंपाक त्यांनी केलेले. वय लहान आहे, परंतु त्यांचं कार्य मात्र फार मोठं आहे. तर त्यांना वाटते खुशीनं आज सगळ्यांच्या सेवेमध्ये ते मुलगा तत्पर आहे. त्यांच्यासोबत बरेचसे भक्त आहेत. सगळ्यांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय.